नमस्कार, मी ज्योती आणि आज आम्ही चाललो आहे कोची शहरापासून खूप जवळ असलेल्या कडामकुडी आयलंडवरती. तर हे कडामकुडी आयलंड खूप सुंदर आहे. इथे सनसेट आणि सनराईज खूप छान दिसतो. आम्ही सनसेट पाहायला चाललो आहे. तर आम्ही दुपारी निघालो आहे. जेवण वगैरे झाल्यानंतर दुपारी निघालो. संडे असल्यामुळे अजिबात गर्दी नव्हती. रस्ता पूर्ण रिकामा होता. तर कडामकुडी आयलंडला पोचायला आम्हाला 50 मिनिटे लागणार होती. तर आम्ही निघालो आहे. हे आहे कोचीमधलं मेनका मार्केट. इथे खूप चांगले मसाले मिळतात आणि खूप छान स्वस्त दरामध्ये मसाले मिळतात. तर तुम्ही जेव्हा केव्हा कोचीला याल तेव्हा या मार्केटला नक्की विजिट करा आणि मसाले घेऊन जा. तर आम्ही आता पोचतो, एक 15-20 मिनटामध्ये पोचू आम्ही. रस्ता एकदम रिकामा होता त्यामुळे आम्ही लवकर आलो. तर आम्ही आता कडामकुडीमध्ये पोहोचलेलो आहे. तर तुम्ही बघू शकता पाण्यावर तरंगणाऱ्या जलपर्णीला खूप छान फुलं लागलेली आहेत. त्यामुळे पाणी दिसतच नाही आहे, एवढी सगळी फुलं आणि जलपर्णीच दिसते आहे. तर इथे कडामकुडीमध्ये बोटिंग वगैरे होते. आम्ही इथे छोटीशी बोट बुक केलेली आहे आणि तिकडे आम्ही जिथे आमची बोट बुक केली आहे तिकडे चाललो आहे. तर हे कडामकुडी आयलंड कोचीपासून 19 किलोमीटरच्या अंतरावर आहे, म्हणजे जवळपास 50 मिनिटाच्या अंतरावर. तर कोचीन एअरपोर्टपासून 30 किलोमीटरवरती आहे. जवळपास 1 तास लागतो कोचीन एअरपोर्टवरून यायला. तर आम्ही आता 5 ते 7 मिनटामध्ये जिथे आमची बोट बुक केली आहे तिथे आम्ही पोहोचू. खूप सुंदर असा आयलंड आहे आणि इथे गेलं की परत यावं असंच वाटत नाही, एवढा सुंदर आहे. अजिबात गर्दी नाही आहे, एकदम शांतता आहे. कुठेही कचरा वगैरे घाण नाही आहे, एकदम स्वच्छ आहे. इथे फिशिंगसुद्धा होते, याच्यामध्ये खूप सारे फिश आहेत. या ठिकाणी संध्याकाळी सनसेट बघण्यासाठी या रस्त्यावरती खूप गर्दी पडते. खूप सारे जण येतात इथे सनसेट बघायला. ते इथे साईडला कट्टा वगैरे लावलेला आहे, त्याच्यावर थांबलेले असतात सगळे लोक. जिथपर्यंत आपली नजर जाते तिथपर्यंत सगळी पाने आणि नारळाची झाडं दिसतात, त्यामुळे एकदम छान वाटतं. तुम्ही जेव्हा कधी कोचीला याल तेव्हा इकडे नक्की एकदा या. आम्ही आता आमच्या जिथे आम्ही बोट बुक केली आहे तिथे आम्ही पोचलेलो आहोत आणि अंशूचं चालू झालं. लगेच खडे गोळा करायचे आणि पाण्यामध्ये टाकायचं. त्याचे खडे गोळा करणं आणि पाण्यामध्ये टाकणं चालूच होतं. तोपर्यंत आम्ही बुक केलेली बोट आली. त्यांनी छान बलून्स वगैरे लावलेले होते. तर आम्ही बोटमध्ये बसलो आणि आता आम्हाला ते पूर्ण आयलंडला एक राऊंड मारून आणणार आहेत. आम्ही 1 तासाची बोट बुक केली होती, तर त्यांनी आम्हाला 1.5 ते पावणे 2 तास, जवळजवळ 2 तास त्यांनी आम्हाला फिरवलं. तर आम्ही पूर्ण सनसेट बघूनच रिटर्न आलो. तर खूप छान वाटत होतं. तर आम्ही वॉटर वुल्फ कायाकिंग यांच्याकडून बोट बुक केली होती. तर तुम्हाला जर बुक करायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचे सगळे डिटेल्स देते आहे आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देते आहे. तुम्ही ऑनलाईनसुद्धा तुमचं बुकिंग करू शकता. तर त्यांचं सकाळचं टायमिंग सकाळी 6 ते 8:30पर्यंत आहे. दुपारी पूर्ण ऑफ असतो आणि संध्याकाळी परत 5 ते 7 रात्री 7पर्यंत त्यांची बोटिंग चालू असते. कायाकिंगसुद्धा त्यांच्याकडे करतात. कायाकिंगसाठी पर पर्सन 250 रुपये घेतात ते. आणि आम्ही जी बोट बुक केली आहे त्यासाठी त्यांनी 1200 रुपये पर आवर्स घेतले. तर आम्ही 1 तासासाठीच बुक केली होती, पण त्यांनी आम्हाला 2 तास फिरवलं. अंशू एकदम खुश होता. त्याचं उड्या मारणं वगैरे चालू होतं. त्यांनी बोटमध्ये म्युझिक सिस्टम आणला होता, त्याच्यावरती गाणी वगैरे चाललेली होती. तुम्ही ते साईडला बघताय दुसरे आहेत ना, ते कायाकिंग चालू आहे. ते एका सिंगल कायाकिंग बोटमध्ये 1 जणच असतं आणि एकासाठी ते 250 रुपये पर आवर घेतात. आम्ही तोपर्यंत खूप सारे फोटोज काढले. खूप सारे आम्हाला फिश बघायला मिळाले. फिश असे उड्या मारत होते पाण्यातून असे. कडामकुडीचं लोकेशन आणि वॉटर वुल्फ कायाकिंगच्या डिटेल्स तुम्हाला सगळ्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, जाऊन चेक करा. वॉटर वुल्फ कायाकिंग यांच्याकडे खूप चांगल्या फॅसिलिटीज आहेत. ते मँग्रोव्ज व्हिजिट करतात, बर्ड वॉचिंग, लाईट रिफ्रेशमेंटसुद्धा देतात. त्यांच्याकडे कार आणि बाईक पार्किंग आहे आणि वॉशरूमची सुद्धा त्यांच्याकडे छान सुविधा आहे. तर तुम्ही नक्की व्हिजिट करा त्यांच्याकडे.
आमचं बोटिंगचं टायमिंग संपत आलं होतं आणि सनसेटही होत होता. आता सनसेट बघत बघत आम्ही रिटर्न आलो. मी स्क्रीनवरती वॉटरवूल्फ कायाकिंगचा नंबर दिलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता. आणि आमचं सनसेट बघून झालं. आम्ही काही फोटोज क्लिक केले, ते तुम्हाला फोटो शेअर करते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.